आव्हान तर असं आहे म्हणजे की आज राष्ट्रवादीच्या चिन्हावरती मी पॅनलमध्ये 2 उमेदवार असतात, अ आणि ब. तर मी ब मधून उभा आहे. अ मधून मला कोणाची साथ नाही, पण लढाई लढायची आहे, जिद्द हरायची नाही आहे. जो अन्याय झाला आहे तो मोडून काढायचा आहे. एवढा मोठा अन्याय जर आपल्यावरती होत असेल, आज माझ्या पक्षांनी माझ्यावरती अन्यायच केला एका प्रकारे. माझ्यासमोर एक नौका उमेदवार दिला, 21 वर्षाचा पोरगा. त्याचं कारण अजून मला काही माहिती नाही आहे का 21 वर्षाचा पोरगा का दिला गेला आहे. 10 वर्ष मी पक्षाची कामगिरी करत असताना माझ्यासमोर 21 वर्षाचा मुलगा टाकला शिवसेनेकडनं. आणि त्याचं योगदान शून्य आहे पक्षासाठी. त्याला पक्षामध्ये येऊन 2 वर्ष झाले आणि मी पक्षामध्ये येऊन 10 वर्ष झाले. त्याचं योगदान शून्य असताना अशा माणसाला का कारकीर्द दिली जाते, ही सगळ्या लोकांमध्ये म्हणजे जनसामान्यांमध्ये प्रश्न पडला आहे की अशा मुलाला का दिलं आहे तिकीट. मी ह्या प्रभागात जेवढी कामं केली आहेत की म्हणजे लोकांना माहिती आहे की निशांत पाटीलनी किती कामं केली आहेत. म्हणजे मला तर म्हणजे ॲक्च्युली घरात बसणं कधी आवडलंच नाही. जेव्हा तेव्हा भेटायचं आहे. मी रस्त्यावरती कामं करताना दिसेल तुम्हाला. माझ्या परिसरातील अनेक खड्डे रिलायन्स महानगरवाल्यांनी खोदून ठेवले होते, रिलायन्स रेसिडेन्सीजवळ. ते पूर्ण खड्डे डांबरनी मी भरून काढले. माझ्यासमोर तिथे किती लोक पडले होते ते मला स्वतःला बघवलं नाही, जेणेकरून मी ते खड्डे पूर्ण डांबरनी पॅच मारून पूर्ण भरून काढले होते. आणि ते पॅच अजूनपर्यंत तिथे चांगल्या स्थितीमध्ये आहेत. म्हणजे हे आपलं काम आहे. हा प्रभाग सुंदर करण्यासाठी हा माझा वचननामा आहे. ह्या वचननाम्यामध्ये मी पूर्ण टाकलेलं आहे की मला काय काय करायचं आहे. आज माझ्या विभागामध्ये पाण्याची टंचाई आहे. पाण्याची टंचाई म्हणजे कशी आहे, पाण्याची टाकी आहे, 1 MLT पाणी मंजूर आहे. 1 MLT पाणी मी मंजूर करून स्वतः आणलं होतं मागे. त्याच्यानंतर एक टाकी मंजूर करून आणली आहे, जे अमृत योजनेअंतर्गत जी अंबरनाथमध्ये जवळजवळ 12 ते 13 टाक्या बनत आहेत. त्याच्यामध्ये एक पाण्याची टाकी माझ्या गावामध्ये बनत आहे. ह्याचा मला एक अभिमान आहे की ती टाकी मी गावामध्ये मंजूर करून आणली आहे. आणि त्याचा पूर्ण त्याची जो काय असतं ते आपले प्लॅन पूर्ण मंजूर झालेलं आहे त्याचा. आणि त्याचं काय पेमेंट पण आलेलं आहे पूर्ण, म्हणजे ते लवकरच सुरू होईल. आणि त्याच्यानंतर मीरा वाटिकाच्या बाजूला, मीरा वाटिका जी बिल्डिंग आहे त्याच्या बाजूला एक आनंदी साहेबांच्या नावाने एक सुंदर गार्डन आहे. ते माझं एक चांगलं स्वप्न आहे. आणि एक ती मगाशी सांगितलं आपल्याला पाण्याची टाकी ते DSP बंगल्यापर्यंत एक सुंदर कॉन्क्रिटीकरण रस्ता आणि पूर्ण म्हणजे कंप्लीट चांगला एक रस्ता होईल. त्याच्यानंतर तोच रस्ता सरळ हायवेला जॉईंट होईल, जेणेकरून जी मेट्रो येते त्याचा लाभ माझ्या नागरिकांना होईल. विभागातील नागरिकांना, माझ्या विभागातील नागरिकांच्या अशा म्हणजे नाराज झाले माझ्या पक्षावरती, शिवसेनेवरती, की ज्यांनी एवढं पक्षाचं काम केलं, आत्मीयतेने काम केलं, जीवाचं रान केलं, अशा व्यक्तीचं तिकीट कापलं गेलं. अक्षरशः माझ्या घरपर्यंत लोक आले, मला रडायला लागले, मला फोन करून रडायला लागले की दादा असं का झालं, आपल्याबरोबर का अन्याय केला पक्षाने. आणि आपल्यासमोर जो आव्हान दिला आहे तो आव्हान ब मधले दोन्ही उमेदवार आहेत. अ मधला म्हणजे जो उमेदवार आहे जो अ मधले आहेत, ब मधला एकही उमेदवार नाही आहे. शिवसेना पक्षाने 2 उमेदवार दिले आहेत. एक ST मधून दिला आहे, तोही ब मधलाच आहे. आणि जो ओपनमधला उमेदवार दिला आहे तो पण अ मधलाच आहे. ब मध्ये एकही उमेदवार नाही आहे. ज्यांनी त्याच अनुषंगाने मी आज राष्ट्रवादी चिन्हावरती निवडणूक लढवत आहे. मी लढाई कशी होणार तुम्हाला काय वाटतं? लढाई चांगली होईल. अभिमान आहे, आम्ही राष्ट्रवादीकडून लढतो आहे आणि लढाई चांगलीच व्हायला पाहिजे. तेव्हाच त्या लढाईचा आपल्याला अभिमान वाटेल. जो माझा विरोधक आहे ना, माझा विरोधक ॲक्च्युली यश भोईर नाही, माझा विरोधक भालचंद्र भोईर आहे. त्याचा पक्षप्रवेश मीच केला होता शिंदे साहेबांकडं, कारण का ह्याला टायमिंग देत नव्हते. ह्याचा टायमिंग मी जुळवून आणला होता. आणि अशा विरोधकाला मी धोबीपछाड 100% देणार आहे. तसेच आपल्याला सांगायचे की ते काही दलाल लोक हे रस्त्यावरती उतरून सांगतात की कोणी काही केलं नाही, आम्ही कामं केली आहेत. हे कामं जनतेला माहिती की कोणी कामं केली आहेत. आज पूर्ण रस्ता अंधारात असायचा माझ्या एरियातला. पटेलिझम बिल्डिंगपासून ते रॉयल फ्लोरा ते हायवेपर्यंत पूर्णपणे लाईटचं काम निशांत पाटीलने केलेलं आहे. तसेच विश्वनाथ चौक ते सिझम पार्ककडे जाणाऱ्या सोसायटीचं काम, लाईटचं काम निशांत पाटीलने केलेलं आहे. निशांत पाटीलने रस्त्यावरती बाजार लावून बाजाराचे पैसे कधीच जमा केलेले नाही आहेत. जे लोकांनी बाजार लावले तर त्यांनी उत्तर द्यावा की रस्त्यावरचा बाजार, जो विश्वनाथ चौकात जो बाजार लागतो तो बाजार कोण लावतो आणि त्याचे पैसे जमा कोण करतो आहे, ह्याचं उत्तर विरोधकांनी द्यावा. मी समजून जाईल की तुम्ही चांगली कामं केलेली आहेत आज ते.